माऊली फटा आनंदवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कीर्तन महोत्सवास नुकतीच सुरुवात झाली आहे. सदर कीर्तन महोत्सव हा दिनांक 3 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत ठेवण्यात आला असून या कीर्तन महोत्सवात विविध नामांकित महाराजांची कीर्तने होणार आहेत. शेवटच्या दिवशी रविवार दिनांक 11 रोजी ज्ञानराजा गुरुकुल भगवान बाबा संस्थानचे माऊली फटा आनंदवाडी येथील हबप विकास महाराज वायशे शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तरी या कीर्तन महोत्सवात जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक हबप विकास महाराज वायशे शास्त्री यांनी केले आहे. आनंदवाडी तालुका जामखेड या ठिकाणी सालावादप्रमाणे गेली 14 वर्षापासून आजपर्यंत श्री संत भगवान बाबा श्री संत वामनबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मोठ्या थाटामाटामध्ये आपण कीर्तन महोत्सव ठेवत असतो आणि याही वर्षी त्याच थाटामाटामध्ये त्याच वैभवामध्ये आपण कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाचं कालावधी आहे 3 जानेवारी ते 11 जानेवारी आणि ह्या कालावधीमध्ये दोन्ही सत्रामध्ये कीर्तन आहे. सकाळच्या सत्रात 10 ते 12 आणि संध्याकाळी 7 ते 9. तर सकाळच्या सत्रामध्ये सगळे संस्थेतलेच विद्यार्थी आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्रभर नामवंत कीर्तनकार जे आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ज्यांनी कीर्तनाची मर्यादा कीर्तनाची परंपरा पाळलेली आहे असे थोर कीर्तनकार, नामवंत कीर्तनकार आपण त्यांना बोलवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. त्यांची सेवा होणार आहे. तर कीर्तनाच्या यादीमध्ये हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तांबे, हरिभक्तपरायण शिवानंदजी महाराज शास्त्री, हरिभक्तपरायण किशोर महाराज दिवटे, हरिभक्तपरायण भागवताचार्य सोपान महाराज सानप शास्त्री, हरिभक्तपरायण विनोदाचार्य प्रकाश महाराज साठे, हरिभक्तपरायण विनोदाचार्य अक्षय महाराज पिंगळे, हरिभक्तपरायण भागवताचार्य प्रवीण महाराज सातपुते असे आणि काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण विकास महाराज वायसे शास्त्री म्हणजे ते कीर्तन माझ्याकडेच आहे. आणि हा कार्यक्रम एवढ्या थाटामाटामध्ये सगळे पूर्ण पंचक्रोशी या कार्यक्रमाला सहकार्य करते आणि फार मोठा कार्यक्रम आहे, पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. तसं सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. कारण तर हा कार्यक्रम आम्ही एक परंपरा आली म्हणून नाही किंवा पुण्यतिथी आहे म्हणून नाही, याच्यातून जे तरुण वर्ग आज व्यसनाच्या आहारी चाललेला आहे तो तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जाऊ नये, आपली संस्कृती बिघडू नये, आपल्या धर्माचं काम हवं याच्यासाठी आम्ही हा उत्सव हा कार्यक्रम करत असतो. आम्हाला यातून एकच सांगायचं आहे, जास्तीत जास्त संख्येने आपण या कार्यक्रमाला सर्वांनी, परिसरातील लोकांनी, सर्व भाविक भक्तांनी, जामखेड तालुका असेल किंवा नगर जिल्हा असेल, या सर्वांनी या कार्यक्रमाचा एक ना एक दिवस अहिल्यानगर या जिल्ह्यातील सर्वांनी एक ना एक दिवस या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. हे सर्वांना नम्रतेची विनंती. आपल्या संस्थेमध्ये माझ्याकडं लहान 3री पासून ते आज 11वी पर्यंत मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत. हे मुलं माझ्याकडं काहींना वडील नाहीत, काहींना आई नाही, काहींना दोन्ही आहे. असे आपण त्यांच्याकडून फी जास्त आकारल्या जात नाही. असे ते आपल्याला सगळ्या पद्धतीने मग ह्यांना संस्कार दिले जातात. त्यांना गायन असेल, वादन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, हे सगळं शिक्षण आपल्या ह्या संस्थेमध्ये मिळत आहे. आणि या संस्थेवर हा उत्सव आपण ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाला हे ठिकाण आहे ज्ञानराजा गुरुकुल संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था, माऊली फाटा आनंदवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी हा उत्सव आपण दरवर्षी नियमाप्रमाणे ठेवत असतो आणि याही वर्षी थाटामाटा ठेवलेला आहे. सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही सर्वांना नम्रतेची विनंती.